वेलकम करता. 10 लाख ही आर्थिक मदत दिली वतली टू 27 सीटर अँड मोर बसी खातीर. आता आम्ही फ्रॉम बिंग इम्प्लिमेंटिंग एजन्सी कदंबान KTCLान ऑलरेडी आम्ही सगळे आमचे डेपो मॅनेजर्स आसतले तांकां ऑलरेडी आम्ही मिटिंगय घेवन तांकां डायरेक्शन दिल्ले आहा की आमचे एवरी बस स्टँड आसतले, आमचे एवरी ऑफिस आसतले, कशें डेपो आसतलो कितें आसतलें ते एवरी प्लेसीचेर आमचे एक डेस्क आसतले आनी थंय एप्लिकेशन्स माझी बस स्किमी अंडर ती आमी वितरीत केली जातली. प्लस आमी आमच्या स्टाफांकूय माझ्या बस स्किमीचे जे फीचर्स आहा, सिलेंट फीचर्स आहा, तेजे जे माहिती आहा ती सगळ्या बस ओनरा पर्यंत पावोवपाक आमी ऑलरेडी तांकां सांगलेले आहा. आमचे कडेन ऑलरेडी बस ओनरांनी कॉन्टॅक्टूय केल्लो आहा. दे आर रेडी टू बी अ पार्ट ऑफ दीस स्कीम. सो आमी पॉझिटिव्ह आसा आणि मिडिया मार्फत आमी ह्या स्किमीचे सगळ्या बस ओनरा पर्यंत हे सगळे पावूंक सोदता. ह्या स्किमी अंडर फक्त बस ओनरांकूच हेचो फायदो जातलो असो ना. ही जे कम्युटर्स आहा, डेली पॅसेंजर्स आहा, तांकां ही स्कीम एका वाटेन बरी आहा इन द सेन्स की जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहा आमचे कदंबाचे सगळे ते सगळे प्रायव्हेट बस एकदा प्रायव्हेट बस सपोज ऑन बोर्ड जाली अंडर माझी बस जाल्यार ते सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म विल बी यूज ऑर विल बी catered to by the private. सो कितें की जे प्रायव्हेट बस ओनर्स आसतले तांकां आमी एक इन्स्ट्रुमेंट दितले जे आमी कदंबा आतां बसीन आमचे कंडक्टर यूज करता. सो ते इन्स्ट्रुमेंटान सगळे आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म आसतले, आमचे पासीस आसतले, सगळे एलिजिबल आसतले. सो पॅसेंजरांक आनी कम्युटरांक की कदंबाचो पास जाल्यार फक्त कदंबानूच वचूंक जाय अशें कांय ना. ते एनी बसीन ते ट्रॅव्हल करूं शकता. प्लस अनहेल्दी कॉम्पिटिशन आसताले बिटवीन प्रायव्हेट बस ओनर्स, बिटवीन कदंबा आणि प्रायव्हेट बस ओनर्स, तेकाय आळो बसतलो. प्लस आमचे स्मार्ट कार्ड आमी हालींच स्मार्ट कार्ड्स बी सगळे सिस्टम आमी चालू जाला. दीस इज ऑन गोईंग प्रोसेस. सगळे डिजिटायज करपाक कदंबाचे जितले प्लॅटफॉर्म्स आहा ते. सो ते सगळे तेजेर वर्क जातले. सो हेच्या अंडर सगळ्यांकूच असो फायदो जातलो. बस ओनरांकूय जातलो, कम्युटरांक तरी खूपच फायदो जातलो. सो तेका लागून आयज आमी मिटींग आपयल्ली की हेच्या मिटींग प्रेस कॉन्फरन्सान सगळ्या जनते पर्यंत आणि बस ओनर्स आहा तेंच्या पर्यंत हे स्किमीचे इन्फॉर्मेशन पावनी आणि तेंच्यांनी हांव तांकां रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी ह्या स्किमी अंडर जॉईन जावपाचे आणि आमी एवरी लेवल आमचे ऑफिस अप टू बस स्टँड तेच्या पर्यंत हे सगळे इन्फॉर्मेशनाचे स्किमीचे इन्फॉर्मेशन, तेजे ब्रोशर आसतले, तेजे एप्लिकेशन फॉर्म्स आसतले, सगळे अवेलेबल आसा. तुम्ही येवपाचे, फील करपाचे आणि आमच्या त्या नियरेस्ट ऑफिस आहा थंय तुम्ही सबमिट करपाचे. सर पयली आणि आता डिफरन्स कितें आसा? पहिली स्कीम आशिल्ली ती पायलट स्कीम आशिल्ली. तेच्या अंडर फक्त आमचे 3 रूट आसात. आमचे काणकोण रूट आसतलो, मडगांव, परत थोडे सांगे, केपें आणि फोंड्या थोडे बसी आसतले. अशे एक टोटल 57 बसीस आसले अंडर दी पायलट स्कीम. त्याचो ऍक्च्युअली पायलट स्कीम म्हटल्यार नॉर्मली सरकार कितें हाडटा की तूं एक ब्रॉडर स्कीम हाडच्या पयलीं एक कळपाक जाय कितें हेजे इम्प्लिकेशन्स आहा, कितें आमकां डिफिकल्टीज येतले तेका लागून. सो तेच्या अंडर आमी तांकां वेरियस बेनिफिट्स दिताले. सो तेच्या लर्निंग घेवन गव्हर्मेंटान ही स्कीम आमी इम्प्लिमेंट केल्ली आहा, लर्निंग्स घेवन ऑफ दी ओल्ड स्कीम. पण आता कितले तुमचे बसवाले हाचे पहिली 57 बस ओनर्स आसले इन द ओल्ड स्कीम. आता ही न्यू स्कीम हा गोवा माझी बस स्कीम 2025 ती दॅट इज ओपन फॉर ऑल गोवा. पयली नाशिल्ली? ना ना पयली कित्याक नाशिल्ली? इट्स अ पायलट प्रोजेक्ट आसलो. फक्त 3 रूट्स आमचे आसा. बसकार कित्याक ओपोज करता तुमी बसी जॉईन जावपाक? बस ओनर्स जे ऑब्जेक्ट मेनली आसतले आमचो मडगांव काणकोण रुटा वयले आसतले.
सो मेनली त्यांचे चडशे बसी चलताले. सो मे बी तांकां दिसता की बाबा आमकां बेनिफिट्स कमी जातले, पण तेचो एक रिप्रेझेंटेटिव्ह येयल्लो म्हाजे कडेन फाटीं, हांवें ताका एक्सप्लेन सुद्दां केला तशें ना जावचें की जाता म्हणून वी कॅन वर्क इट आउट. आनी कशें आहा जेन्ना ही स्कीम इम्प्लिमेंट जातली तेन्ना कशें जातलें, जो डिस्टिंक्शन आसता पळय कदंबा आनी प्रायवेट बस हो मातसो कमी जातलो. आतां कशें आहा की आमचे रूट्स आहा पळय ओवरलॅप जाता आनी फुडें फाटीं आसा सारके क्लोज. सो जेन्ना ही स्कीम जातली तेन्ना वी कॅन रिशेड्यूल. कशें आहा सगळे आमचे पासीस आसतले सगळे चलतले, कित्याक नॉर्मली आतां इश्यू येतालो कित्याक आमी सपोज आमचे कस्टमर्स आहा पॅसेंजर्स आहा KTCLचे, सो आमी जेन्ना पास तांकां इश्यू करता ते पास पयलीं दुसऱ्या बसीन चलनाशिल्ले, आतां सगळ्या येता. आतां जेन्ना ते पास सगळ्याक चलतले जेन्ना आमी वी कॅन शेड्यूल इट. बाबा कदंबा सपोज क्लॅश जाता, प्रायवेट बस क्लॅश जाता जाल्यार आमी तेचो शेड्यूल चेंज करूं येता, वी कॅन वर्क इट आउट, टायमींग चेंज करूं येता. सो फायदो आसा अशें ना. हांवें ताका एक्सप्लेनूय केला, ही वॉज एग्रीड ऑल्सो जाल्लो. तुमकां हें करपाचें की फूल जे बसी आहा ते सगळे कदंबाच्या अंडर हाडपाचे, अंडर दीस माझी बस. हय, अंडर दी स्कीम हय सगळे जे पब्लीक सर्वीस आहा ज्या बसींक आतां RTO कडल्यान मान्यता आहा त्या बसींनी सगळ्यांनी येवपाचें. ताका कंडिशन मॅक्झिमम तेंची बस 20 वर्साच्या वयर आसूंक जायना. आनी ताका एक VLTT मशीन आसता, ट्रॅकिंग डिवायस, ते कंपल्सरी तेणी बसोंक जाय. कितें सांग, आमी ही स्कीम दिता पळय ती पर किलोमिटर ताका आमी बेनिफीट दिता. सो आमकां ते पर कितली किलोमिटर चलता बस ती पळोवंक जाय, ताका लागून ते VLTT मशीन आहा ते कंपल्सरी आसूंक जाय. प्लस आमचे इन नियर फ्युचर ॲपय येवपाचो आहा. सो तेतून आमी आमचे जे कस्टमर आहा सिटीजन आहा तांकां आमी ते एक हे दिता की ऑन दी ॲप ऑल्सो दे कॅन ट्रॅक एनी बस ऑफ KTCL, शेड्युलिंग तेंचे, दे कॅन लायव्ह ट्रॅक दी बसीस. ताका लागून हे सगळे जेन्ना आमी अंडर दी स्कीम प्रायवेट बसीस हे करतले तेन्ना तेंचे ते येवपाक जायना हितून ट्रॅकिंगान. ताका लागून VLTT मशीन इज कंपल्सरी आहा भितर. आनी तांकां परस एक आमचो आमचे कितें कलर कोड सेम कलर कोड नासतलो बट डिफरन्शिएटींग कलर कोड आसतलो तांकां. प्लस आमचे टिकेटिंग सिस्टम आहा ती कदंबाची फूल तांकां एडॉप्ट आमी दितले, तांकां ट्रेनिंग दितले यूज करपाक. तेंचे कंडक्टर्स आहा तांकां ओनर्सांक ट्रेनिंग दितले. ऍडव्हर्टाइजमेंट बी तुम्ही करता त्यांच्या बसी? हय हय हय. आतां कशें पयलीं करना ना ना पण आता कितलो रेव्हेन्यू जनरेट जाता तुमचो जे ऍडव्हर्टाइजमेंट बसीर केल्या पळय तेंचो कितलो जनरेट जाता? ऍडव्हर्टिजमेंट आहा पळय तेजो एक आसा रेव्हेन्यू बरो जनरेट जाता. आतां सिन्स जेन्ना म्हाजी बसी अंडर जेन्ना हे बसी येतले तेन्ना इट वील बी अ व्हडलो एक संख्या खूब जातली बसींची कळ्ळें न्हू. सो तेन्ना आमकां रेटूय बरो मेळटलो. आनी कशें आहा जेन्ना जे एडवर्टायज जाता एक प्रायवेट ऑपरेटर आहा तेज्या बसीक जे आमी एडवर्टायज करतले 50% आमी तांकां दितले ओनराक, आनी 50% वील बी विथ KTCL फॉर ऑपरेटिंग एक्सपेन्सीस आहा कितले पळय. बसीस घेवपाचो टार्गेट मी एज पर आमचे डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट अराउंड 800+ बसीस आहा सबमीट केल्ले. हय, ऑन द रिकॉर्ड. सो आमचो प्रयत्न आसतलो की सगळ्यांनी ऑनबोर्ड येवपाचे ऑन माझी बस स्कीम प्लॅटफॉर्माचेर. आनी सर कदंबा ट्रान्सपोर्ट लॉसान ना, तुम्ही आता प्रायव्हेट बसीक घेऊन पळयता कशें तुम्ही प्रॉफिटान येऊ शकता? हय, ही एक स्कीम आहा. ही एक्चुअली स्कीम इम्प्लिमेंट केल्या आमची डायरेक्टरेट ऑफ ट्रान्सपोर्ट गव्हर्मेंट ऑफ गोवा. कदंबा बींग इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहा. हेजे सगळे बेनिफिट्स आहा ते सगळे आमकां सरकारा कडल्यान येतले. ₹3 जी सबसिडी आहा पर किलोमिटर. आनी दुसरे कितें आहा इन्शुरन्स सबसिडी आसतली, देन बस रिप्लेसमेंट ते सरकारा कडल्यान येतले. वी आर इम्प्लिमेंटिंग द स्कीम. प्लस आमचे तेंचे कशें आसता जेन्ना एक स्कीम येता पळय तेन्ना तुका इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करचो पडटा. सो वी आर इन दी प्रोसेस. आमकां तांकां कंट्रोल एक रूम सेपरेट करचो पडटलो, तांकां परत कलर कोडिंग ते एक जालें, परत तांकां एवरी बस स्टँडार तांकां एक पॉयंट करचो पडटलो. आमी तयारी चालू केल्या सगळी ती. आयज सकाळी जो मिटींग घेतला विथ ऑल दी आमचे डेपो लेवल ऑफिसर्स. तुम्ही कितें ट्रॅकर लावपाचो म्हटलं ते कॉस्ट तुम्ही बेअर करतले काय? ना ना, कशें VLTT मशीन ते
एज पर आता रिसेंट गायडलायन तांकां सपोज खंयच्या एका रजिस्टर करता एवरी इयर तांकां हें करचें पडटा आरटीओ कडेन सो तांकां तो कंपल्सरी आहा त्यो लावपाक जाय ते जायना पडली फिटनेस जायना तो सो इट्स अ पार्ट तांकां बसोंक जाय तेंच्यांनी करूंक ना जालें. Owners, whether bus owners can take advertisement independently? ना No. प्रायवेटाक करीत ताका लागून तो एक तांकां एडेड बेनिफीट कसो. नॉर्मली प्रायवेट बस ओनर दे कान डू एडवर्टायझींग सो आतां आमी एडवर्टायज सपोज आमी अंडर KTCL घेतले जाल्यार वी कॅन डू एडवर्टायझींग प्लस आमी 50% वॉट एवर ते आमी दे वील पास ऑन टू दी बस ओनर्स आनी ते आमी करता आसतना आमी ट्रान्सपरंट मॅनर करतले टेंडरींग भितर थँक्यू Thank you.